बुलेटिनमध्ये खवय्यांसाठी आता सर्वात मोठी बातमी समोर येते। तुम्ही जर पिझ्झा खाताय तर सावधान, कारण तुमच्या पिझ्झामध्ये असू शकतो चाकूचा तुकडा। पिझ्झा खाताय तर तुमच्या जिभेचाच तुकडा पडू शकतोय। हो, हे खरं आहे। पिंपरी चिंचवडच्या इंद्रायणी नगरमध्ये हे घडलेलं आहे। इंद्रायणी नगरमध्ये राहणाऱ्या अरुण कापसेंनी आपल्या कुटुंबियांसाठी पिझ्झा ऑर्डर केला होता आणि मस्त चीज घातलेल्या पिझ्झाचा आस्वाद घेत असतानाच अरुण कापसेंच्या दातात तुटलेल्या चाकू घुसलाय। तेव्हा त्यांनाच मोठा धक्का बसला। सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही, मात्र त्यांनी निष्काळजीपणा केला असता तर त्यांच्या जिभेचा नक्कीच तुकडा पडला असता। जीवाशी खेळ करणाऱ्या पिझ्झा कंपनी विरोधात अरुण कापसे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली असून तुम्ही सुद्धा जर पिझ्झा खात असाल तर सावधान व्हा। ₹596 पिझ्झा मी ऑर्डर केला होता। पिझ्झा आल्यानंतर मी ज्यावेळेस पिझ्झा खायला सुरुवात केली त्यावेळेस पिझ्झामध्ये पिझ्झाच्या ब्लेडचा कटरचा तुकडा त्याच्यामध्ये आढळला आणि याच्यामुळे हा माझ्या दातात अडकला होता। याच्यामुळे गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकत होती। नंतर मी जेव्हा त्याला फोटो पाठवले त्यावेळेस तो स्वतः घरी आला माझ्या, आणि घरी आल्यानंतर मी माझ्याशी बोलला की नाही नाही, हे तुम्ही दाखवू नका, कोणाला करू नका, तुम्हाला काय पाहिजे आमच्याकडून ते सांगा। तर माझी एक विनंती सर्वांना की स्पाईन रोडचा जो चौक आहे डॉमिनोजचा, तिथून कोणीही पिझ्झा घेऊ नये, नाहीतर याच्यामुळे गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकते। त्यामुळे आता तुम्ही सुद्धा पिझ्झा खाताना काळजी घ्या, कारण की या पिझ्झामध्ये चाकूचा तुकडा आढळलेला आहे। त्यामुळे पिझ्झा खात असताना तुमच्या जिभेचा तुकडा होणार नाही ना, हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर आता ही गंभीर अशी बाब समोर आली असून काही दिवसांपूर्वीच आईस्क्रीम मध्ये सुद्धा बोट निघालं होतं मानवी, त्यानंतर अनेक चॉकलेट सिरप मध्ये सुद्धा उंदराचं पिलू निघालेलं होतं आणि त्यानंतर पिझ्झा मध्ये चक्क चाकूचा तुकडा निघालेला आहे। त्यामुळे तुम्ही जर अन्न बाहेरून मागवताय तर काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी, पाहूयात ते नक्की काय म्हणतात, काय अधिकची माहिती आहे, काय कारवाई करण्यात आलेली आहे। चिंचवड शहरातील इंद्रायणी नगर परिसरामध्ये अरुण कापसे राहतात। काल रात्री त्यांनी एका नामांकित पिझ्झा पुरवणाऱ्या कंपनीकडून ऑनलाईन पिझ्झा मागविला होता आणि त्या पिझ्झामध्ये अक्षरशः पिझ्झा कट करण्याचा जो चाकूचा तुकडा आहे तो आढळून आला आहे आणि या चाकूच्या तुकड्यामुळे अरुण कापसे यांना दुखापत पण होऊ शकली असती। त्यांनी हा सर्व प्रकार त्या पिझ्झा पुरवणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरला सांगितला। सुरुवातीला त्यांना मॅनेजरकडून उडवीची उत्तरं देण्यात आली, मात्र त्यानंतर मॅनेजरने जेव्हा घरी येऊन हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा त्याला देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे। आता या प्रकरणामध्ये पिझ्झा पुरवणाऱ्या कंपनीकडून अरुण कुमार कापसे यांना पिझ्झाचे पैसे परत करण्यात आले आहेत। मात्र जी कंपनी आहे जी नागरिकांच्या आरोग्याची खेळ खेळत आहे अशा कंपनी विरोधात आज अरुण कुमार कापसे हे अन्न व औषध प्रशासन विभागाकडे लेखी तक्रार करणार आहे। जी धन्यवाद गोपाळ, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आता अन्न आणि औषध प्रशासनाकडे या संदर्भातली सविस्तर तक्रार देण्यात आल्याची माहिती समोर येते। मात्र तुम्ही सुद्धा जर बाहेरून अन्न मागवत असाल तर काळजी घेणं महत्त्वाचं आहे।